Hello, this is Sair Anade from Brilliant Professional Academy, Kolhapur. Today, I am going to discuss one of the most important and of course highest weightage topic from your CA Foundation exam from the section Statistics. The topic is measures of center tendency and dispersion. So this topic is divided into two parts. First part is measures of center tendency and second part is measures of dispersion. आता हा टॉपिक वेटेज वाईज तर इम्पॉर्टंट आहेच, बट या टॉपिक मधल्या ज्या डिफरंट कॉन्सेप्ट आहेत, जे डिफरंट फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला कुठे ना कुठे स्टॅटिस्टिक्सच्या पुढच्या टॉपिकमध्ये यूज करावे लागणार. सो आपण या टॉपिक मधल्या कॉन्सेप्ट वन बाय वन स्टडी करायला घेऊया. So the topic is measures of center tendency and dispersion. So basic question is what is measures of center tendency? याचा आपण फर्स्ट पार्ट आधी आपण शिकतोय. So what is measures of center tendency? आता ह्या टॉपिकचं जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल, या टॉपिक मधले रिलेटेड सगळे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तर तुम्हाला 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट वन की या टॉपिक मधले कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. सेकंड थिंग इज टॉपिक मधले जे काही फॉर्म्युले असतील ते सगळे तुम्हाला बायहार्ट असायला पाहिजे. अँड थर्ड थिंग आपल्याला कॅल्सी यूज करता यायला पाहिजे, कॅल्सी इझिली हँडल करता यायला पाहिजे विथ कॅल्क्युलेटर ट्रिक्स. सो आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे सीए फाउंडेशन एक्झामसाठी. सो तो कॅल्क्युलेटर परचेस करताना तुम्ही जस्ट या 2-3 गोष्टी बघून घ्या की बाबा कॅल्सीवर आपल्याला एम प्लस म्हणजे मेमरी प्लस असा एक सिम्बॉल दिसेल, तो असायला हवाय कॅल्सीवर ते. त्यानंतर एमआरसी म्हणजे मेमरी रिकॉल करतो आपण. आणि थर्ड वन इज ग्रँड टोटल जीटी. ह्या 3 गोष्टी तरी आपल्याला कॅल्सीवर असायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन इझिली आणि फास्ट करता येईल. सो नाव लेट अस डिस्कस विथ द टॉपिक मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. फर्स्ट पार्ट घेतोय आपण टॉपिकचा. सो बेसिकली टॉपिकचं नाव रीड केल्यानंतर पहिला क्वेश्चन हा येतो की व्हॉट इज मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी और व्हॉट इज टेंडन्सी, व्हॉट इज सेंट्रल टेंडन्सी. आता यासाठी मी एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देते. तुमचं 12th स्टँडर्डचं एक्झाम झालं, तुमचा रिझल्ट लागला की तुम्हाला बरेच जण विचारतात की बाबा किती मार्क्स पडले. तर तुम्ही त्याचा आन्सर असं देता का की मला अकाउंट्समध्ये 95 मिळाले, मॅथ्समध्ये मला 92 मार्क्स मिळाले, अजून ओसीएम मध्ये मला 89 मिळाले, इंग्लिशमध्ये मला 90 मार्क्स मिळाले. नाही, तर तुम्ही याचा आन्सर काय देता की बाबा मला 90% मार्क मिळाले. आता 90% ही जी व्हॅल्यू आहे, म्हणजे 90 हा जो नंबर आहे हा इथं कुठेच नाहीये, बट इट इज रिप्रेझेंटिंग ऑल युअर मार्क्स. म्हणजे तुमच्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे मार्क्स जे आहेत ते एकच नंबर रिप्रेझेंट करतोय, जो आहे 90. की याचं मिनिंग काय होतं, समजणाऱ्याला याचं मिनिंग काय समजतं की तुम्हाला सगळ्या सब्जेक्टमध्ये या मार्क्सच्या या नंबरच्या क्लोजर कुठेतरी मार्क्स मिळाले. ओके, दॅट इज 90. दॅट इज सेंट्रल व्हॅल्यू ऑफ युअर मार्क्स. दॅट इज सेंट्रल व्हॅल्यू ऑफ युअर मार्क्स. आणि ह्यालाच आपण म्हणतो सेंट्रल टेंडन्सी. ओके, आता अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण. सपोज तुमचा एक 10th स्टँडर्डचा क्लास आहे, त्याच्यामध्ये एक तुम्ही 50 स्टुडंट्स आहात. तुमच्या एक क्लास टीचर आहे आणि तुमच्या क्लास टीचरना प्रिन्सिपल मॅम विचारते की बाबा तुमच्या क्लासमधल्या स्टुडंट्सचे मार्क्स किती आहे. आता तुमच्या क्लास टीचर काय 50 स्टुडंट्सचे मार्क्स इंडिव्हिज्युअल तर सांगत नाही बसणार की बाबा रितूला 80 मार्क्स मिळाले, असं सौमित्राला 90 मार्क्स मिळाले, अँड सो अँड सो. तर त्या काय सांगतील, माझ्या क्लासमधल्या स्टुडंट्सचं ॲव्हरेज मार्क्स आहेत 82%. सो याचं मिनिंग काय, क्लासमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना राऊंड अबाउट 82% पर्यंत मार्क्स जात आहेत. सो हे जे आपण ॲव्हरेज सांगतो, सिम्पली ॲव्हरेज सांगतो, त्याला आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये म्हणतो सेंट्रल टेंडन्सी. आता जसं एखादा ग्रुप रिप्रेझेंट करायला एक ग्रुप लीडर असतो, एखादा क्लास रिप्रेझेंट करायला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असतो, एखादं कॉलेज रिप्रेझेंट करायला कॉलेजचा जीएस असतो.
एखादी आपली इंडियन क्रिकेट टीम रिप्रेझेंट करणारा इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन असतो. तसं स्टॅटिस्टिक्स मधला डेटा रिप्रेझेंट करायला त्याचा एक कुठला तरी व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करायला लागते. ती व्हॅल्यू म्हणजे त्याची सेंट्रल व्हॅल्यू असते, की जिला आपण काय म्हणतो, सेंट्रल टेंडन्सी म्हणतो. आता व्हॉट इज सेंट्रल टेंडन्सी? तर ह्याचं मिनिंग काय? That is a single value which can represent the given all values. That is a single value which is a representative part of the given values. And what is a tendency? Tendency of a data. It is a tendency of a data to gather or cluster around the central value. That is known as a central tendency. सो आतापर्यंत तुम्हाला ही गोष्ट तर नक्की कळली असेल की बाबा सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, आपण काय म्हणतो सेंट्रल टेंडन्सीला. ओके, तर इट इज अ सेंट्रल व्हॅल्यू विच रिप्रेझेंट द गिव्हन डेटा and the tendency of a data to gather or cluster around the central value, it is known as a central tendency. आता या सेंट्रल टेंडन्सी कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या आपण कशा कॅल्क्युलेट करणार ते आपण वन बाय वन बघूया. तर फर्स्ट वन या टॉपिकमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेंट्रल टेंडन्सीज कव्हर करायच्या आहेत. तर फर्स्ट वन इज मीन. आता मीन मध्ये आपल्याला अरिथमेटिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन आहे आणि हार्मोनिक मीन आहे. हे तिन्ही मीन आपल्याला स्टडी करायचे आहेत. सेकंड वन इज मीडियन. थर्ड वन इज क्वार्टाइल्स. क्वार्टाइल्स म्हणजे पार्टिशन व्हॅल्यू. आता ह्या मीडियनशी थोडाफार रिलेटेड आहेत. अँड लास्ट वन इज मोड. सो ह्या चारही सेंट्रल टेंडन्सीज आपल्याला स्टडी करायचे. चारही सेंट्रल टेंडन्सीचं वेगळं वेगळं मिनिंग आणि ते त्याचं ऍप्लिकेशन डिफरंट डिफरंट पार्ट्स मध्ये त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला शिकायचं. ओके, तर आता फर्स्ट स्टार्ट करूया आपण मीन, मेडियन, क्वार्टाइल्स आणि मोड यांच्यापैकी मीन पासून स्टार्ट करतोय. आता ह्या चारही सेंट्रल टेंडन्सी स्टडी करण्यासाठी बेसिकली आपल्याला 3 टाईपच्या स्टॅटिस्टिकल डेटाशी डील करायला लागेल. तर त्या स्टॅटिस्टिकल डेटा मधले कुठले कुठले? तर स्टॅटिस्टिकल डेटामध्ये 3 वेगवेगळे पार्ट्स होतात कॅल्क्युलेशन वाईज. फर्स्ट वन इज अनग्रुप डेटा. आता अनग्रुप डेटा म्हणजे काय? तर या टाईपच्या डेटामध्ये तुमचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतात ते स्मॉल असतात. म्हणजे सपोज एक 50 स्टुडंट्स आहेत, सपोज एन ची व्हॅल्यू, एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, सपोज एक 50 आहे. ओके, सो इथंपर्यंतच आपण तो डेटा घेऊ शकतो अनग्रुप डेटा. और याला आपण म्हणतो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रॉ डेटा, की ज्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज आहेत लिखायच्या. सपोज 10, 15, 20, 25, 30. सो सिम्पली नंबर्स. मग ते मार्क्स असतील, वेट असेल, हाईट असेल, प्रॉफिट असेल, व्हॉट एव्हर. सो तिथं काय रिप्रेझेंट करतो आपण? सिम्पली नंबर रिप्रेझेंट करतो, की ज्याला आपण म्हणतो रॉ डेटा, ज्याच्यामध्ये एक्स म्हणजे कुठलं पण नंबर रिप्रेझेंट करायला आपण एक सिम्बॉल घेतलाय. सो एक्स आय. सो ओनली व्हॅल्यूज ऑफ एक्स आय ज्यावेळी असतील त्यावेळी त्याला आपण म्हणतो अनग्रुप डेटा. नाव सेकंड वन इज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये जेव्हा एन तुमचा लार्जर जातो, एन इज इक्वल टू सपोज 100, म्हणजे 100 नंबरशी तुम्हाला डील करायचंय. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल नंबर बघत बसत नाही. आता त्या 100 नंबर्स मध्ये काही नंबर रिपीट असतात. सपोज मार्क्स ऑफ 100 स्टुडंट्स तुम्ही कन्सिडर केलं. आता मार्क्स मध्ये काही स्टुडंट्सना सेम मार्क्स असतात. सपोज एक 95 मार्क्स आहेत. सो एक 4 स्टुडंट्स आहेत की ज्यांना 95 मार्क्स आहेत. तर त्याला तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार? तर त्याला रिप्रेझेंट करताना तुम्ही काय घेणार? एक्स आय म्हणजे मार्क्स आणि एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी, की बाबा किती स्टुडंटना किती मार्क्स रिपीट आहेत. सपोज एक 25 मार्क्स 25 आहेत आणि सपोज एक 6 स्टुडंटना 25 मार्क्स मिळाले. ओके, तर त्याचं काय झालं? फ्रिक्वेन्सी झालं. सो एक्स आय आणि करस्पॉन्डिंग त्याचं फ्रिक्वेन्सी. असा ज्यावेळी डेटा असतो त्यावेळी त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अँड थर्ड वन इज ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ज्यावेळी डेटा कंटिन्युअस असतो, म्हणजे जस्ट लाईक अ हाईट, वेट, ह्या सगळे टाईपचे डेटा, प्रॉफिट, की जिथं कंटिन्युअस डेटा असतो आणि खूप लार्ज नंबर ऑफ डेटा आपण तिथं डील करतो. तर त्या केसमध्ये आपण त्या डेटाचं ग्रुपिंग करतो. त्याला आपण म्हणतो क्लास इंटरवल आणि त्याचं करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. मग तो क्लास इंटरवल असेल 10 to 20, 20 to 30, 30 to 40 असं. आणि त्याचं करस्पॉन्डिंग सपोज फ्रिक्वेन्सी आहे 15, 20 अशा टाईप.
सो अशा टाईपची 3 डेटा आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये यूज करावे लागतात. आणि या तिन्ही डेटासाठी आपल्याला तिघांचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला लर्न करायचे. सो तिन्ही डेटामध्ये सगळ्यात इझी जो असतो तो असतो अनग्रुप डेटा और रॉ डेटा. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द मीन फॉर अनग्रुप डेटा. सो मीन फॉर अनग्रुप डेटा, मीनला आपण पहिले जनरली ज्यावेळी मीन म्हणतो त्यावेळी तो अरिथमॅटिक मीन कन्सिडर केला जातो. सो अरिथमॅटिक मीन म्हणजे इन शॉर्ट आपण जे ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो. आता तुमचे मार्क्स जे असतात ते तुम्ही ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट करता, सगळ्या मार्क्सचे समेशन घेता डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट घेता, तर त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज. सो इफ x1, x2, x3, xn, आता हे काय सगळे सिम्बॉल आहेत आपल्या गिव्हन डेटासाठी, आर द व्हॅल्यूज ऑफ ऑब्झर्वेशन्स. देन अरिथमॅटिक मीन म्हणजे त्याला आपण नोटेशन देणार आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन. आता समेशन एक्स आय या सिम्बॉलचं मिनिंग काय, समेशन म्हणजे त्याच्यामध्ये ऍडिशन होणार x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn डिवायडेड बाय एन म्हणजे असेल आपला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. किती ऑब्झर्वेशन्स आहेत, सपोज 15 स्टुडंट्सचे मार्क्स आहेत, तर 15 स्टुडंट्सचे मार्क ऍड होतील डिवायडेड बाय 15 होईल. सपोज 20 स्टुडंट्सचं वेट आहे, तर 20 स्टुडंट्सचं वेट ऍड होईल, त्याला डिवायडेड बाय 20 होईल. सो असं ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक मीन म्हणतो. सो लेट अस डिस्कस वन ऑफ द एक्झाम्पल. सपोज एक सिम्पल एक्झाम्पल मी घेते ह्याच्यासाठी. समजा असे मार्क्स आहेत 5, 10, 15, 20, 25, 30 अँड 35. असं आपलं एक्सआयच्या व्हॅल्यूज आहे. मग ते मार्क्स असतील वॉट एव्हर जो काही डेटा असेल. सो आता ह्याच्यामध्ये मार्क्स जे आहेत ते किती स्टुडंट्स आहेत, सो किती ऑब्झर्वेशन्स आहेत, एन इज इक्वल टू एन म्हणजे किती ऑब्झर्वेशन्स. सो देर आर 7 ऑब्झर्वेशन्स. म्हणजे काय, तुम्ही नंबर काउंट करणार किती ऑब्झर्वेशन्स आहेत, 7 ऑब्झर्वेशन्स आहेत. आता एक्स बार तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन काय करायचंय, 5 प्लस 10 प्लस 15 प्लस 20 प्लस 15 प्लस 20 प्लस 25 प्लस 30 प्लस 35. ओके, डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे एनचं व्हॅल्यू. ओके, सो एन इज इक्वल टू आहे आपलं 7. तर हे तुम्ही आता विदाउट रायटिंग, कारण आपल्याला सीए फाउंडेशनला कॅल्सी अलाउड आहे, सो विदाउट रायटिंग आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅल्सीवर करू शकतो. सो कॅल्सीवर हे सगळे नंबर ऍड करा आणि तुम्हाला त्याचं काय मिळेल, ऍव्हरेज मिळेल. सो ऍडिशन केल्यानंतर याची टोटल मिळाली तुम्हाला 140. ओके, सो 140 डिवायडेड बाय आपल्याला काय करायचंय, 7. सो 140 डिवायडेड बाय 7. सो ऍव्हरेज किती येईल, 20. सो दिस इज अरिथमॅटिक मीन. यालाच आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक मीन म्हणतो. आता सेकंड एक्झाम्पल बघा. The following are the daily wages in the rupees of a sample of 9 workers. आता इथं ऑलरेडी तुम्हाला काय मिळालंय, एनचं व्हॅल्यू मिळाले. किती वर्कर्स आहेत, 9 वर्कर्स आहेत. आता एक्स बार तुम्ही फाइंड आउट करताय, तर काय करायचं आपल्याला, सगळ्यांचे वेजेस ऍड करायचे. 58 प्लस 62 प्लस 48 प्लस 53 प्लस 70 प्लस 52 प्लस 60 प्लस 84 प्लस 75. ओके, हे सगळं ऍड केलात की याला तुम्ही काय म्हणणार, समेशन एक्स आय म्हणणार, डिवायडेड बाय एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत, 9 आहेत. सो कॅल्सी घ्या आणि त्याच्यावर हे सगळे नंबर्स ऍड करत जा. 58 प्लस 62, 48, 53, 70, 52, 60, 84 and 75. सो आपलं ऍडिशन मिळेल 562 डिवायडेड बाय 9. 562 डिवायडेड बाय 9 इज 62.44. सो हे जे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलो त्याला आपण म्हणतोय ऍव्हरेज.
That is called as a average. Okay. Now try another example. There are 10 students की ज्यांचे मार्क्स तुम्हाला दिले आणि तुम्हाला त्यांचं काय करायचंय, ऍव्हरेज फाइंड आउट करायचंय. सो एन इज इक्वल टू काय असेल, सॉरी, एन इज इक्वल टू असेल 10. आता समेशन एक्स आहे म्हणजे तुम्ही काय कराल, ऍडिशन करत जाल. 45 जो गिवन डेटा आहे त्याची ऍडिशन घेणार. 87, 28, 65, 87, 53, 90 प्लस 23. सो यांचं समेशन बघा काय मिळालं असेल, त्याला आपण म्हणणार समेशन एक्स आहे. म्हणजेच हे सगळे नंबर्स तुम्ही ऍड करताय, 45, 67 अँड सो अँड सो अँड सो, डिवायडेड बाय एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो यांचं समेशन आपल्याला मिळेल 693 डिवायडेड बाय एनचं व्हॅल्यू आहे 10. सो ऍव्हरेज काय झालं आपलं 69.3. सो याला आपण म्हणतो अरिथमॅटिक मीन ऑर ऍव्हरेज. ओके. ना आता ह्यातला अरिथमॅटिक मीन आपल्याला डिस्कस करायचंय डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी. जो मी तुम्हाला म्हटलं सेकंड टाईपचा डेटा आहे त्याला आपण म्हणतोय डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके. की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज काय असणार आहेत, एक्स आय म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि त्याचं करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, किती टाइम्स तो रिपीट आहे तो. तो आता याचं फॉर्म्युला बघा काय आहे, समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. आता इथं तुम्हाला लास्ट फॉर्म्युला मध्ये एन स्मॉल दिसला आणि इथं एन आपला काय कॅपिटल एन. आता एन म्हणजेच काय तर टोटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे जो एफ आय घेताय त्याची सगळ्याची ऍडिशन करून जे मिळेल त्याला म्हणणार आहे आपण एन. आणि फॉर्म्युलामध्ये घेताना आपल्याला समेशन एफ आय इंटू एक्स आय करायचंय. सो फ्रिक्वेन्सी इंटू त्याचं करस्पॉन्डिंग एक्स आयचं व्हॅल्यू, आणि असं समेशन आपल्याला घेऊन मीन फाइंड आउट करायचंय डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं. सो टेक वन एक्झाम्पल, फाइंड द मीन मार्क. आता इथे बघा स्टुडंट्सचं मार्क्स दिलंय एक्स आय आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, म्हणजे याचं मिनिंग काय तर 5 स्टुडंट्स आहेत, 5 मार्क्स आहेत. किती स्टुडंट्स ना, 16 स्टुडंट्स ना 5 मार्क्स आहेत. 10 मार्क्स किती स्टुडंट्स आहेत, 15 स्टुडंट्स आहेत की त्यांना 10 मार्क्स आहेत. 14 असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना 15 मार्क्स आहेत. असा तो गिवन डेटा. आता फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल, एक्स आय इंटू एफ आय, म्हणजे हे दोन जे कॉलम दिसत आहेत यांचं दोघांचं प्रोडक्ट. सो फर्स्ट बघा 16 इंटू 5 कॅल्सीवर करायला लागेल आपल्याला. 16 इंटू 5 कॅल्सी घ्या. सो किती येणार 80 फर्स्ट. सेकंड 15 इंटू 10 दॅट इज 150. थर्ड 15 into 14 that is 210. Next 20, 23 that is 460. And last one 25 into 17 that is 425. हे काय झाले, एक्स आय एफ आय झाले. आता एक्स आय एफ आय चं आपल्याला ऍडिशन हवं. सो याचं ऍडिशन किती येतं तो आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. सो जस्ट ऍड ऑल दीज नंबर्स. सो किती येणार 1325. ओके. सो हे झालं आपलं व्हॅल्यू समेशन एफ आय एक्स आय. किती व्हॅल्यू आली आपल्याला 1325. आता एन काय, एन हा कॅपिटल एन घ्यायचा. आता इथे 5 ऑब्झर्वेशन दिसतात म्हणून 5 एन नाही घेऊन जाणार आपल्याला. तर एन काय असेल, या फ्रिक्वेन्सीचं समेशन असेल. सो या फ्रिक्वेन्सीचं समेशन कसं फाइंड आउट कराल, यांचं ऍडिशन घ्या. 16 प्लस 15 प्लस 14 प्लस 23 प्लस 17. सो ऍडिशन इज 85. नाउ एन इज 85. Therefore, x bar is equal to summation fi xi divided by n. That is 1325 divided by n is 85. So, average is 15.58.
दॅट इज एक्स बार. आता ह्यांचा ऍव्हरेज किती आला? ऍव्हरेज मार्क किती आहेत? 15.58. आता हे सगळं विदाउट रायटिंग करायचं असेल तर एक कॅल्क्युलेटर ट्रिक सांगते. आपल्याकडे जो कॅल्सी आहे त्याच्यामध्ये जस्ट तुम्हाला नंबर टाईप करायचा आहे. 5 × 16 इक्वल टू म्हणा, 10 × 15 इक्वल टू, 15 × 14 इक्वल टू, 20 × 23 इक्वल टू अँड 25 × 17 इक्वल टू. आता जीटी नावाचं एक बटन असेल तुमच्या कॅल्सीवर, जीटी ग्रँड टोटल. सो जीटी प्रेस केला की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल 1325. म्हणजेच काय, तुम्हाला समेशन मिळाल. त्याला डिवायडेड बाय 85 केला की तुमचं मीनचं व्हॅल्यू फाइंड आउट करता आलं. सो असं आपण वेगवेगळ्या कॅल्क्युलेटर ट्रिक्स यूज करून विदाउट रायटिंग मिनिमम टाइम मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळू शकतो. ओके, सो नेक्स्ट बघा, असंच एक एक्झाम्पल आहे. वेट फाइंड आउट करायचं. ओके, सो वेट फाइंड आउट करायला 40, 42, 45 असं सगळं वेट आहे आणि त्याचं करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी गिवन आहे. सो पहिले आपल्याला काय करायला लागेल? फर्स्ट फाइंड आउट करा याच फ्रिक्वेन्सीची समेशन. बाबा किती जण आहेत, किती जणांचा डेटा आपण घेतलाय. सो 12 + 16 + 20 + 17 + 25. सो डेटा जो आहे गिवन तो 90 स्टुडंट्सचा गिवन आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे XI × FI. म्हणजे फर्स्ट 40 × 12, 40 × 12, सो नंबर आला आपला इथे 480. नेक्स्ट वन 42 × 16, 672. Next 45 × 20, 900. Next 47 × 17, 799. And last one 48 × 25, 1200. आता याचं काय घ्यायचंय आपल्याला? ऍडिशन. सो हे सगळे नंबर आपल्याला ऍड करायचे. सो फर्स्ट वन इज 480, सेकंड वन इज 672 प्लस 900 प्लस 799 प्लस 1200. सो आपल्याला ऍडिशन मिळाली 4051. So this is summation FI XI, or you can say XI FI 4051. तर याला काय करायचंय आपल्याला? एक्स बार इज इक्वल टू समेशन FI XI डिवायडेड बाय N, दॅट इज 4051 डिवायडेड बाय N इज 90. सो याला तुम्हाला काय करायचं? 90 ने डिवाइड करायचं. यू विल गेट द ऍव्हरेज. सो इट इज इक्वल टू 45.011. So this is your value of x bar. So असं आपल्याला मीन फाइंड आउट करायचं. सो इट इज मीन ऑफ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो आज लेक्चर मध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या. व्हॉट इज सेंट्रल टेंडन्सी? इट इज अ टेंडन्सी ऑफ अ डेटा टू अप्रोच टुवर्ड्स द सेंट्रल व्हॅल्यू दॅट इज ऍव्हरेज. देन आपण सेंट्रल टेंडन्सी मधले कुठले कुठले पार्ट बघितले. तर सेंट्रल टेंडन्सी 4 टाईपच्या सेंट्रल टेंडन्सी आपण बघतोय. मीन, मीडियन, क्वार्टाइल्स आणि मोड. त्याच्यामधलं पण मीन स्टार्ट केलंय आणि मीन आपण 2 डेटासाठी बघितलेत. फर्स्ट वन इज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट वन इज रॉ डेटा अँड सेकंड वन इज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो याचं पुढचं सेशन जे होईल त्याच्यात आपण मीन फॉर क्लास इंटरवल स्टडी करणार. ओके, so thank you.